हाय हॅलो नमस्ते. मी सुद्धा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आफ्टर 3-4 डेज नंतरचा आजचा ब्लॉग आहे हा. काम चालू आहे बघा ह्याचं प्लॅन्टचं. आणि थोडंसं दूध आलं आहे प्लॅन्टला. आणि अजून थोडंसं दूध आणायला गेलं तर कारण आपल्या गाडीचं दूध आणतो त्या गाडीतनं त्या गाडीचं काम निघलेलं म्हणून 2 व्हीलरवरनं थोडंसं दूध आणलं. आणि आता दुसरं काम करून दुसरं दूध आणायला गेलेत मिस्टर. आणि आज दिवसभर बघा ताकासाठीचं आपल्याला दही लावायचं आहे आणि पनीर पण बनवायचं आहे. पनीर पण संपले. बघत राहा माझा आजचा पुढं ब्लॉग कसा बनतोय ते. पनीरसाठीचं दूध टाकून घेतलं आहे आपण मशीनला. पनीरची ऑर्डर पण आहे 15 किलो आणि 5 किलो एक आहे. आणि आपल्या शॉपीतलं पण पनीर संपलं आहे, हॉटेलचं पण पनीर संपलं आहे. त्याचे चाललं आहे बघा आज सगळं करून घ्यायचं. आज उद्या परवा 3 दिवस आता शेड्यूल बिझी राहणार आहे. चाललं आहे बघा पनीरचं दूध गरम करायचं. मशीनला पडलं आहे आता. अजून ताकासाठीचं दहीचं पडलेलं नाही. पनीरसाठीचं दूध चाललंय बघा हे फोडून घ्यायचं. आलंय आता फाटक दूध. आणि मशीनला पडलंय आता दहीचं दूध. ताकासाठीचं दही लावायचं. ही ताकासाठीचं दूध आहे. नंतर गाळून घ्यायला पाहिजे. खूप मुंग्या पडल्यात. उन्हाळा चालू झाला की मुंग्यांचा प्रॉब्लेम चालू होतोय. ताकासाठीचं दही लावायसाठीचं दूध आहे. चाललंय बघा टेम्परेचर चेक करायचं. ताकासाठीचं मोठ्याची ऑर्डर आहे आपल्याला. त्यासाठीचं दही लावायचं चालू आहे. 2:30 वाजले दुपारचं आता आणि निघालोय घरी. जेवणाचं टायमिंग झालं. सगळी कामं तर आवडले, क्लिनिंग वगैरे सगळं आवडले. संध्याकाळी आता रात्री मट्ट्यासाठीचं ताक बनवायसाठी परत आणि प्लॅन्टवर आले पाहिजे. दुपारच्या आता 3:30 वाजलेत आणि जेवायला आले बघा घरी. जेवणात बघा रस्सा, मटण आणि चपाती आणि भात. रात्रीचं शिळं आहे मटण चाललंय खायचं आता ती. रानातला ऊस फोडायचा चालू आहे. आणि बघा शेतकऱ्यांचा कसा मित्र आहे ते बघा. एकदम सगळे बगळे पडलेले कीटक सगळे उचलून न्यायला लागलेत बघा. कीटकनाशकांचं काम करतात बघा. ऊस फोडायचा चालू आहे बघा आज रानातला. आणि त्यांचं चालू आहे कीटक उचलून न्यायचं सगळे. आणि परत येतात. पलीकडे गहू आहे. किती छान वातावरण आहे सकाळचं आजचं. मस्त वातावरण आहे सगळं शेतातलं. ऊस पण आमच्या दिवसभराच्या शेड्यूलमध्ये ऊस पण फोडून घेतला आहे रानातला आमच्या. प्लॅन्टच्या पाठीमागं आमचं थोडंसं शेत आहे तिथं. रात्रीचे वाजले 7:30 आणि प्लॅन्टवरचं आपलं मठ्ठ्यासाठीचं ताक बनवायचं चालले. आता किती वेळ लागतोय बघा. 200 लिटर ताकाची ऑर्डर आहे आपल्याला 2 तारखेची. बघत राहा पुढं माझं ब्लॉग. बनवून तयार आहे बघा मठ्ठ्यासाठीचं ताक. आणि दुसरं अजून बनवायचं चालू आहे. थोडंसं बनलं आहे अजून. 1-2-3 कॅन बनले. राहिलेलं अजून बनवायचं चालू आहे. 8 वाजत आलेत आता आणि 160 लिटर ताक बनवून आपलं तयार आहे. राहिलेलं आता उद्या बनवायचं आहे. 200 लिटर ताकाची आपल्याला ऑर्डर आहे. पनीर आहे. आणि ही आता स्टोरेजला जाणार आहे गावाकडे शॉपीत. कारण इथं लाईटचा सगळा प्रॉब्लेम असतोय. 8:30 वाजत आलेत आणि हे सगळं झालं आहे बघा तयार सगळं. हे चाललं आहे सगळं स्टोरेजमध्ये. भरले सगळं गाडीत. आता जाऊन स्वयंपाक वगैरे बनवायचा. रात्रीचे 9:15 वाजलेत आणि स्वयंपाकाची तयारी आता चालू आहे बघा. प्लॅन्टवरची कामं सगळे आवरून आले आणि दाखवते तुम्हाला स्वयंपाक. ही बघा इकडं कुकर लावला आहे भाताचा. इकडं आमटीसाठीचं पाणी गरम चाललं आहे. आणि आमटीसाठी काय काय आहे बघा. वाटाण्याची आमटी बनवणार आहे. आणि फ्लावरची सुक्की भाजी चपाती.
चाललाय बघा आता स्वयंपाक, खूप वेळ झालाय. चाललंय बघा घाऱ्या बनवायच्या सासूबाईंच्या आमच्या. ही बघा घाऱ्या बनवायच्या चालल्यात. इकडं आमचा पिंट्या पण घाऱ्या करू लागायला लागलाय. आज खूप वेळ झालाय त्यामुळे. इकडे या बनवल्यात बघा घाऱ्या. या सगळेजण घाऱ्या खायला. रात्रीचे आता 11:15 वाजलेत आणि माझा आजचा डेली ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री सगळ्यांना. उद्या सकाळी भेटू आता सगळेजण.